नमस्कार. आस्वाद आपलेपणाच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण इथे ब्रेड स्लाइस घेतलेला आहे. आज आपण ब्रेडचा अगदी झटपट असा नाश्ता बनवणार आहोत, जो बनवायला आपल्याला जास्त वेळसुद्धा लागत नाही. अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतो. तर इथे आपण आपलं ब्रेड जो आहे ना, तो पीसेसमध्ये कट करून घेणार आहोत. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अख्खा स्लाइससुद्धा ठेवू शकता. तर आता इथे आपण कट करून घेतलेले आहे. आपले ब्रेडचे स्लाइस छोटे छोटे तयार करून घेतलेले आहेत. त्यानंतर त्यासाठी बाकीची जी लागणारी तयारी आहे ते बघूयात. तर त्यासाठी ते मी बाउल घेतले, त्याच्यामध्ये आपल्याला बेसन घ्यायचं आहे काढून. तर आपण जो आपला नाश्ता आहे तो बेसनमध्ये करणार आहोत. तर बेसन घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपला कांदा घ्यायचा आहे. तर मी छोट्या साईजचा एक कांदा बारीक कापून घेतला आहे. त्यानंतर गाजर घेतलेला आहे किसून. त्याच्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक हिरवी मिरची एकदम बारीक कापून घेतलेली आहे. थोडंसं तिखट असं छान टेस्ट येते. त्यानंतर थोडी हळद घातलेली आहे. त्याच्यानंतर किंचित चिमूटभर असं आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे, जास्त नाही, एकदम चिमूटभर असा घालायचा आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर थोडं लाल तिखटसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. तर आपलं जे बॅटर आहे ते व्यवस्थित मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून आपलं हे बॅटर जे आहे ते आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. मीडियम असं बॅटर ठेवायचं आहे आपलं. तर आपलं बॅटर बघा इथे तयार झालेलं आहे. आपण जास्त पातळ किंवा जास्त घट्टसुद्धा नाही, मीडियम ठेवलेलं आहे. त्यानंतर इथे मी आपलं स्लाइस घेतलेला आहे. त्याला आपल्याला ती जी आपलं पिझ्झा पास्ता सॉस असतो ना, तो लावून घेतला आहे. त्याऐवजी हिरवी चटणी लावली तरीसुद्धा चालेल स्लाइसला, किंवा टोमॅटो सॉस असेल तर तो लावून घेतला तरीसुद्धा चालेल. त्याने खूप छान अशी चटपट टेस्ट येते अजून. तर त्यानंतर इथे तवा तापत ठेवलेला आहे. जास्त तेलाचा आपण वापर नाही करणार, तर अगदी कमी तेलामध्ये हा आपला नाश्ता तयार होतो. तर तेल व्यवस्थित ब्रशने सगळीकडे पसरवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपले जे स्लाइस आहे ते अशा पद्धतीने आपले जे बॅटर आहे ना, हे त्याच्यामध्ये डीप करून घ्यायचं आहे. आणि डीप करून घेतल्यानंतर तव्यावरती आपल्याला सर्व स्लाइस आपले सोडून घ्यायचे आहेत. ते बघा अशा पद्धतीने आपले स्लाइस बुडवून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये आणि सोडायचे आहेत. जर तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही हे डीप फ्रायसुद्धा करून घेऊ शकता. म्हणजे कढईमध्ये तळूनसुद्धा खूप छान टेस्टी लागतो आपला हा नाश्ता. पण मी इथे अगदी कमी तेलामध्ये म्हणून मी हे तव्यावरती फ्राय करून घेते. तर आपल्याला हे जे आपले स्लाइस घालताना गॅसची फ्लेम जी आहे ती स्लो ठेवायची आहे. आणि अशा पद्धतीने आपले सर्व स्लाइस सर्व बाजूने लावून घ्यायचे आहेत. लावल्यानंतर वरून थोडंसं तेल सोडायचं आहे आणि मस्त असं दोन्ही बाजूने अलटी पलटी करत मीडियम टू स्लो गॅसवरती खरपूस शेकवून घ्यायचं आहे. सकाळच्या काही गडबडीच्या वेळी अगदी झटपट आपला नाश्ता बनवता येतो आणि खूप टेस्टी लागतो. रोज तोच नाश्ता खाऊनसुद्धा आपल्याला कंटाळा येतो, तेच पोहे वगैरे. तर थोडासा वेगळा असा चटपटीत नाश्ता आपला खायला खूप छान लागतो. जर तुमच्याकडे बटाटा वगैरे उकडलेला असेल तोसुद्धा लावून घेतला वरती स्लाइसला तरीसुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूनी चांगलं शेकवायचं आहे. चटणीसोबत खायला खूप छान लागतं हे, हिरव्या चटणीसोबत. जर नसेलच तर सॉसबरोबरसुद्धा खूप छान लागतं. तर हे बघा आपण मस्त असे दोन्ही बाजूनी त्यांना बघा असं खरपूस शेकवून घेतलेलं आहे. तर बघा अशा पद्धतीने स्लाइस आपले तयार आहेत. मधून थोडंसं वाटलंच तर वरून किंचित असं तेल सोडून घ्यायचं. तर अशा पद्धतीने आपले जे ब्रेडचे सर्व स्लाइस आहेत ते आपल्याला शेकवून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला हवं असेल ना तर मुलांना असे गरम गरम तुम्ही फ्राय करून देऊ शकता. मुलं खूप आवडीने खातात आणि गरम गरम खायला खूपच टेस्टी लागतो आपला नाश्ता. तर इथे बघा आपले हे स्लाइस जे आहेत ते तयार झालेले आहेत. तर सगळे स्लाइस याच पद्धतीने आपले तयार करून घेतलेत. तर आता आपण हे काढून घेऊयात. तर आपले इथे बघा ब्रेड स्लाइस मस्त असे तयार झालेले आहेत. झटपट असा आपला नाश्ता रेडी आहे. तर तुम्हाला आजचा आपला हा ब्रेड स्लाइसचा नाश्ता कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.